जळगाव जिल्ह्यातील तरसोद गावातील ऐतिहासिक वारसा असलेल्या गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी एकच गर्दी केली। तब्बल 21 वर्षांनंतर हा अंगारकी चतुर्थीचा योग आलाय। लेण्याद्रीच्या गिरिजात्मक बाप्पाचा गाभारा सजवण्यात आला। आकर्षक फुलांची सजावट केली गेली, त्यामुळे बाप्पाचं रूप आणखी विलोभनीय दिसलं। या ठिकाणी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होती। अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या बारामती गावातील मोरगावात अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। गणेश भक्तांनी सकाळपासूनच मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी केली। गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती। श्रावण महिन्यात हा योग 21 वर्षांनंतर आल्यानंतर मोठी गर्दी ही गणपती मंदिरात झाली होती। ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे जनतेचा कल वाढतोय। रेवती भांगेंनी पर्यावरणपूरक चळवळीतून लाल मातीपासून गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्ती निर्माण केल्यात। तुळजाभवानीच्या गाभाऱ्यामध्ये उंदरांचा संचार सुरू आहे। ऑनलाईन दर्शनादरम्यान उंदीर दिसून आले। गुजरातमधील भावनगर येथील भाविकाला हे उंदीर दिसले। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंद झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याला लाटांचा धोका निर्माण झालाय। किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या वेंकट बुरुज समुद्राच्या प्रचंड लाटांनी ढासळतोय। यामुळे किल्ल्याच्या देखभालीबाबत शिवप्रेमींमधून नाराजीचा सूर आहे। गणपती उत्सवाच्या काही दिवसाआधीच पीओपीवर न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळालाय। मागणी जास्त असल्यानं किमतीमध्ये लक्षणीय वाढ सुद्धा झाली आहे। 20 ते 30% दरवाढ झाली आहे। खेड तालुक्यातील कुंडेश्वर अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झाला। याच घटनेच्या पुनरावृत्तीचा थरार एसटी बसमधील प्रवाशांनी अनुभवला। चांदूस घाटामध्ये एसटी मागे जाऊ लागल्यानं अपघाताची दाट शक्यता होती, मात्र चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना यातून सुखरूप बाहेर काढलंय। मालेगावमध्ये गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात 3 बिबटे फिरत असल्याची चर्चा होती। त्यातील 2 बिबट्यांना जेरबंद केले गेले। एका बिबट्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे। पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी बुलेटवाल्यांना मोठा दणका दिलाय। कर्कश आवाज करणाऱ्या 35 बुलेटवर पोलिसांनी कारवाई केली आहे। दुचाकींच्या सायलेन्सरवर थेट बुलडोझर चालवत तब्बल 35,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। अहिल्यानगरच्या करज गावात ग्रामसेवकांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली। या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं तालुक्यामध्ये एकच खळबळ ही उडाली आहे। बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरातील फर्निचर मॉलला आग लागली। या आगीमध्ये दुकानातील सामान जळून खाक झाले। दुकानाचं लाखोचं नुकसान हे दुकान मालकाचं झालंय। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तिरोडा मार्गावर 4 चाकी गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले। धडक दिल्यानंतर गाडी चालक हा फरार झालाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हिंदी भाषेवरून निर्माण झालेल्या वादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मंदिरात सर्व भाषेतील अनुवादक नियुक्त करावे, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। कुंडेश्वर अपघातातील चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। सोबतच जखमी 30 महिला आणि लहानग्यांच्या जीव धोक्यात आणल्याबद्दल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। भंडारा जिल्ह्यातील लाखनीमध्ये वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला गेला। हातामध्ये टाळ आणि भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येनं नागरिक या दिंडीमध्ये सहभागी झाले। नांदेड शहरामध्ये एका होमगार्डला पोलीस काठीनं मारण्याचा
प्रकार हा घडलेला आहे। होमगार्डच्या पाठीवर 3 वळ आल्याचे फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले। याबाबत माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे। चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील समर्थ संकुलक या गृहनिर्माण संस्थेच्या मानवी वस्तीत बिबट्याचा वावर आढळलाय। भक्ष्याच्या शोधामध्ये आलेला बिबट्या रात्री 1:30च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरामध्ये वन जमिनीवर बनवलेल्या रस्ता हा अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी वापरला जातोय, ज्यामुळे वाहतूक कोंडी होती आहे। ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार केली आहे। जायकवाडी धरणामध्ये 10% गाळ साचलाय। गाळामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 92%वर आली आहे। आतापर्यंत गाळासंदर्भात धरणाचे 2दा सर्वेक्षण झाले। संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये 15 वर्षांनंतर सिंहाची डरकाळी घुमणार आहे। सिद्धार्थ उद्यानाला 3 वाघांच्या बदल्यात सिंह, अस्वल आणि कोल्हे मिळणार आहेत। भंडारा तालुक्यातील रावणवाडी जंगलामध्ये एका शिक्षकानं आत्महत्या केली। 42 वर्षीय शिक्षकानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मालवाहू ट्रकला मागून कंटेनरनं धडक दिली। पुणे बेंगलोर महामार्गावर कराड नांदलापुरा जवळील ही घटना आहे। ट्रकचं मोठं नुकसान झालं। ट्रकमधील बिअरच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या। त्यानंतर नागरिकांनी या बाटल्यांची पळवापळवी केली।